नाही, माझ्याकडे घाटकोपर ऐन विभागामध्ये वॉर्ड क्रमांक 124 मध्ये मुदत संपलेल्या किंवा मुदत संपायच्या उंबरठ्यावर असलेलं ORS जे एनर्जी पावडर आहे त्याचं वितरण झालं. आणि त्याच्यानंतर काही मुलांना लहान मुलांना त्याचा तो त्रास झाला. आणि एकंदर पाहता तर तो मुलांना असा त्रास होत असेल तर एक्सपायरी थोडीशी 8 दिवस आधी होती. पण माझं आज MH होते, त्यांना माझं सांगणं असं होतं की जरी एक्सपायरी जरी 8 दिवस आधी होती नंतर, तरीसुद्धा तुम्ही त्या टेम्परेचरला मेंटेन करता का? तर त्याचं उत्तर होतं नाही. कारण कुठल्याही वस्तूचं, एखाद्या खाद्यवस्तूचं, एक तर ते फ्रीजमध्ये ठेवा, मेडिसिन पण बघा, एक तर सांगतात फ्रीजमध्ये ठेवा की रूम टेम्परेचर. आता रूम टेम्परेचर म्हणजे काय? तर किचनच्या टेम्परेचर हा नेहमी जास्त असतो आणि इतर याच्यातला टेम्परेचर नेहमी थोडासा मॅच होणार आहे. परंतु इथे पोत्यानी पोते आणले जातात. इथे म्हणजे ह्या एकाच वॉर्डपुरतं नाही आहे, तर संपूर्ण महानगरपालिकेचं मी सांगते. आणि ते डम करून कुठेतरी बांधून एका ह्याच्यात असतात. त्यामुळे एक तर मुळात ते प्लॅस्टिक कवरमध्ये असतात आणि त्याच्यामुळे त्याला जे लाईट्स किंवा ॲटमॉस्फिअर तो मेंटेन होतच नाही. आणि तो न झाल्यामुळे काही मुलांना त्याचा त्रास झाला आणि 13 पॅकेट्स तसे सापडले. फूडचे अधिकारी आले होते FDIचे, त्यांनी ते सगळं घेतलं. CHV वगैरे यांच्याकडे देण्यात आले असं त्यांचं म्हणणं आहे. तर माझं म्हणणं आहे CHVला द्यायच्या आधी एक आपल्याकडे रजिस्टर मेंटेन असतं. त्या रजिस्टरवर जर आपण पाहिलं तर एकतर आल्या आल्या वाटून टाकायला हवी किंवा इतक्या लेट 24च्या आत्ता वाटणं त्या प्लॅस्टिकमध्ये आणि रूम टेम्परेचर मेंटेन न झाल्यामुळे त्याच्यामुळे एक रासायनिक प्रक्रिया आतल्यात होते आणि ती झाल्यामुळे कदाचित मी डॉक्टर नाही, पण काय होऊ शकतं हे मी पाहिलेलं आहे. माझ्या जॉबमध्ये ते होतंच. त्यामुळे मला असं वाटतं की ते वाटण्याची जी प्रक्रिया आहे ती लगेच ती दिली पाहिजे. म्हणजे पावसाळा आहे, उद्या पावसाळ्यामध्ये काही मुलांना किंवा कोणालाही व्यक्तीला डिसेंट्री मोठ्या प्रमाणात जर लागली तर ती ORS मोठं काम करतं किंवा सनस्ट्रोक याच्यावर एक चांगलं काम करतं. त्यामुळे जे खाद्य